सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. सर्वप्रथम सर्व आयटेक गँगचे धन्यवाद कशासाठी. आपलं जे चॅनल आहे या चॅनलवर आपले 1K सबस्क्रायबर आहे. हे सबस्क्रायबर आज पूर्ण झाले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद. अशीच आपली जी आयटेक गँग आहे ही आयटेक गँग काय करत राहा, वाढवत राहा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ पोहोचवत राहा. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आता बघा काय म्हटलंय त्यांनी, चेंज द वर्क टू इन द पॅसिव्ह व्हॉइस. आपण याच्या आधीचे जे 15 MCQ आहे ते आपण कव्हर केले. राहिलेले 10 MCQ या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊ. थोडंसं जे व्हिडिओ आहे मी जे MCQ आहे थोडेसे फास्ट शिकवतो, म्हणजे काय होईल कमी कमी वेळात आपले जास्तीत जास्त MCQ कव्हर होईल. काय म्हटलंय बघा, चेंज द वर्क टू इन द पॅसिव्ह व्हॉइस. पहिले पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय ते समजून घ्या. आता तुम्ही शाळेत किंवा आयटी मध्ये पण इंग्लिश लिटरसी हा जो पार्ट आहे याच्यामध्ये चेंज द व्हॉइस हा प्रकार तुम्ही शिकले असेल, बरोबर आहे. तर या चेंज द व्हॉइसचे दोन प्रकार असतात. एक असतो आपला ऍक्टिव्ह व्हॉइस, एक असतो आपला पॅसिव्ह व्हॉइस. त्यापैकी आपल्याला त्यांनी काय विचारलंय, पॅसिव्ह व्हॉइस. आता हा जो वर्ब आहे, वर्ब याचा अर्थ करताय. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण नेहमी त्याचं कितवं फॉर्म युज करत असतो, तिसरं. ठीक आहे, तिसरा फॉर्म म्हणजे काय, जसं मी लिहिणार टुक, टेक, टेक आहे. आता हे जे हे याचा कितवा फॉर्म आहे, तिसरा फॉर्म आहे. राईट, रोट, रिटर्न, इट, एट, इटन. आपण दरवेळेस याचा तिसरा फॉर्म युज करतो. आणि सोबत भूतकाळ दर्शवण्यासाठी वॉज आणि भविष्यकाळ दर्शवण्यासाठी काय वापरत असतो, वेअर. हे आपण सर्व कशामध्ये करतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे, माझ्या ऑप्शन मध्ये कुठे दिलंय ते बघा. सुरुवातीला टेकन दिलंय, टेकन जवळपास सर्वीकडे दिलंय, पण इथं काय म्हटलं, इज टेकन, आर टेकन. हे आपलं रॉंग येणार आहे. आय एम टेकन, आर टेकन याचं पूर्ण रॉंग आहे. आर टेकन, वेअर टेकन हे पण रॉंग आहे. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, वॉज टेकन. इथंच बोललो मी तुम्हाला. आपण काय युज करतो, वॉज आणि वेअर. वॉज भविष्यकाळ दर्शवण्यासाठी, वेअर सॉरी वॉज भूतकाळ दर्शवण्यासाठी, वेअर भविष्यकाळ दर्शवण्यासाठी. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय बघा आता, व्हॉट रिमाइंड्स द प्रेझेंटर सम इम्पॉर्टंट आयटम्स टू डिस्कस ड्युरिंग प्रेझेंटेशन. म्हणजे काय, जेव्हा कधी एखादा वक्ता बोलणारा एखादा प्रेझेंटेशन देत असेल तर प्रेझेंटेशन देत असताना तो सोबत त्याच्या काय ठेवत असतो. आता तुम्ही बरेचसे अँकर वगैरे पाहिले असेल, एखादा रियालिटी शो पाहिला असेल तर त्यांच्या हातात ना असं छोटंसं एक पाकिट असतं, असं छोटंसं एक त्यांच्या हातात पाकिट असतं आणि हे पाकिट बघून नेहमी ते आपल्याशी बोलत असतात, याच्याकडे बघत असतात. ठीक आहे, तर या पाकिटावर त्यांनी काय लिहिलेलं असतं, जे त्यांच्या नोट्स असतात. नोट्स म्हणजे काय, आता समजा मला काही तुम्हाला शॉर्ट मध्ये समजायचंय पण एवढं लक्षात ठेवणं मला शक्य नाहीये. मग मी त्याच्या एक दोन ओळी त्याच्याबद्दल काय करेल, लिहून ठेवेल. एखादा जो मुद्दा असेल, समजा मला तुम्हाला हे एस बद्दल सांगायचंय, ड्रॉइंग बद्दल सांगायचंय, मॅथ बद्दल सांगायचंय, मग मी तिघांचं नाव तिथं काय करेल, लिहून ठेवेल. जेणेकरून मला वेळेवर काय होईल, तो जो मुद्दा आहे तो मुद्दा मला आठवेल. पण एकदम शॉर्ट मध्ये, खूप असं काही लांब लचक नाही लिहिलं. तर ते काय करतात, आपल्यासोबत जे नोट्स आहे ते नोट्स कॅरी करत असतात. त्याला आपण काय म्हणतो, स्पीकर्स नोट्स असं म्हणतो, बरोबर. म्हणजे जो बोलणारा वक्ता आहे त्याच्या हातात कागद असतो, तो काय करत असतो, नेहमी ते नोट्स कॅरी करत असतो. खूप सोपा प्रश्न आहे. आता बघा त्यांनी काय काय ऑप्शन दिले ते बघून घेऊ. बाकीचे, स्लाइड कलर. स्लाइड कलर असता काय, अजिबात नाही. स्लाइड नंबर म्हणजे जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये ज्या स्लाइड असतात तो नंबर, त्याचं काय काम आहे, त्याला काहीच नाही. त्यानंतर स्लाइड हेडिंग्स, याचे अजिबात नाही, याची पण काही गरज नाही. स्लाइड हेडिंग्स, ठीक आहे, हेडिंग वगैरे वरती तिथं दिलेलं असतं, पण हे आपल्याला सोबत कॅरी करायची काही गरज नाही. आपल्याला कॅरी करायची काय कसली गरज आहे, स्पीकर्स नोट्स. तुम्ही नेहमी बघा, द्या एखादा अँकर असेल ना बोलणारा, कॉमेडी शो वगैरे किंवा कोणता पण रियालिटी शो असेल, त्याच्या हातात नेहमी एवढासा कागद राहील. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्पीकर नोट्स. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय बघा, व्हॉट आर द 3 इम्पॉर्टंट एलिमेंट टू रिमेंबर वाईल डुईंग अ सर्वे. जेव्हा कधी तुम्ही एखादा सर्वे करत असाल, तेव्हा सर्वे करत असताना 3 महत्वपूर्ण कोणत्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, बरोबर. आता त्या 3 महत्वपूर्ण गोष्टी कोणत्या, समजा आता तुमच्या आपल्या आयटम मध्ये एखादा फायरवर एखादा डेमो देणारा आला असेल, समजा बाहेरून फायर ब्रिगेडचा माणूस असेल किंवा कोणी पण असेल कंपनीचा माणूस, तो आपल्याला काय करतो, डेमो देतो म्हणजे काय, जायला लागलं तर आपण जे फायर एक्सटिंग्विशर आहे हे कसं युज करायचं आणि आग कशी विझवायची. तर हा डेमो देत असताना किंवा हा सर्वे आपण करत असताना आपण काय करायचं असतं, सर्वात पहिले त्याचं जे बोलणं आहे हे बोलणं आपण शांततेने ऐकायचं असतं. त्याला काय म्हणतो आपण, लिसन. त्यानंतर त्याच्याकडे बघायचं की तो काय करतोय, तो नॉब कसा ओपन करतो, ते प्लग कसा दाबतो, त्याच्यावरचं प्रेशर कसं चेक करतो, हे त्याला ऑब्झर्व करायचं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व शिकून घ्यायचं आहे. या 3 स्टेप आपल्याला फॉलो करावं लागतं जेव्हा कधी आपण काय करत असतो, सर्वे करत असतो. ठीक आहे, कोणती, लिसन, ऑब्झर्व आणि लर्न. म्हणजे ऐकायचं, त्याच्याकडे व्यवस्थित बघायचं आणि ते काय करायचं, शिकून घ्यायचं आपण. तरच ते आपल्याला भविष्यात काय होणार, कोणाला तरी सांगता येणार आहे. आणि जर वेळ आली समजा कुठे आग वगैरे लागली आयटात, तर तुम्ही काय करू शकता, भविष्यात ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते युज करू शकता. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, लिसन, ऑब्झर्व, लर्न. ऑब्झर्व, रेकॉर्ड, लर्न. ऑब्झर्व बरोबर आहे, रेकॉर्ड करायची काय गरज आहे, काय गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर टॉक, लर्न, अंडरस्टँड. टॉक तर अजिबात नाही, बोलायचं अजिबात नसतं. ठीक आहे, शिकायचं असतं, समजून घ्यायचं असतं, हे पण चाललं असतं आपल्याला. लिसन, ऑब्झर्व, टेल. ऐकायचं असतं,
बघायचं असतं आणि टेल दुसऱ्याला सांगायचं असतं गरज असली तर. आणि तुम्ही त्याला सांगणार कधी, जेव्हा तुम्ही शिकाल. त्यामुळे आपली बरोबर सिक्वेन्स काय येणार आहे, लिसन, ऑब्झर्व आणि लर्न. म्हणजे ऐका, ऑब्झर्व करा आणि शिका. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा, वन इम्पॉर्टंट रूल टू नेटवर्क इफिशियन्सी इज. आता जसं समजा मी आता युट्यूब चॅनल चालवतोय. आता हे युट्यूब चॅनल चालवत असताना मला काय करावं लागतं, कंटिन्यू तुमच्याशी काय करावं लागतं, इंटरॅक्ट करावं लागतं. आणि मी तुमच्याशी इंटरॅक्ट कशा मार्फत होतो, तर व्हिडिओ मार्फत. मी जर 7 दिवस व्हिडिओ नाही टाकलं तर तुम्ही माझं चॅनल किंवा मला पण कदाचित काय विसरून जाल की नाही हे काय व्हिडिओ टाकत नाही, काही नाही, आपल्या काही कामाचे नाही, आपण दुसरं चॅनल बघू. युट्यूबवर असे बरेच चॅनल आहे बरोबर, जे आयटी बद्दल आपल्याला काय करतात, बरीचशी जी चांगली माहिती ही प्रोव्हाइड करत असतात. मग माझं काम काय की मी तुमच्या कंटिन्यू काय मध्ये पाहिजे, कंटिन्यू टच मध्ये पाहिजे. आणि मी टच मध्ये कसं येणार की मी तुम्हाला रोज म्हणा किंवा 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, पण जास्तीत जास्त मी काय करणार, व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार, ज्यामुळे काय होणार आहे, आपलं जे इंटरॅक्शन आहे हे इंटरॅक्शन वाढणार आहे. मग आपल्याला तोच प्रश्न विचारलाय, नेटवर्क इफिशियन्सी म्हणजे आपलं जे नेटवर्क आहे हे स्ट्रॉंग करायला, त्याची इफिशियन्सी वाढवायला सर्वात जास्त गरजेचं काय. मग त्याच्यासाठी सर्वात जास्त गरजेचं काय, कीप इन टच विथ युअर कॉन्टॅक्ट्स. म्हणजे काय, जे पण तुमच्या संपर्कात आहे त्यांच्याशी नेहमी आपण टच मध्ये राहायचं. जसं आपलं घरचे असं बघा, तुम्ही एखादा तुमच्या रिलेटिव्हला तुमचा फोन नंबर वगैरे दिला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही गुड मॉर्निंग करा नका करू, त्यांचा लगेच गुड मॉर्निंगचा तुम्हाला मेसेज येणार, रात्री गुड नाईटचा तुम्हाला मेसेज येणार, एखादा सणवार असेल लगेच त्याचा मेसेज येणार, एखादी जयंती असेल लगेच त्याचा मेसेज येणार. ठीक आहे, ते त्यांचं काम करत राहतात बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, आपली जी इफिशियन्सी आहे कसली, नेटवर्क म्हणजे काय, जे आपले कॉन्टॅक्ट आहे याची इफिशियन्सी काय होते, आपली वाढते. बरं, बाकीचं बघू. आयडेंटिफाय युअर कॉम्पिटिटर म्हणजे काय, तुमचे जो दुश्मन आहे त्यांना ओळखायचं. दुश्मन म्हणजे जे तुमचे काय म्हणता येईल, कॉम्पिटिटर म्हणजे तुम्हाला प्रतिस्पर्धी जे ते तुम्ही ओळखायचे. आता माझ्यासोबतच युट्यूबचे बरेच चॅनल आहे, आता मी त्यांना ओळखत बसू, त्यांना जज करत बसू का मी माझे व्हिडिओ टाकू, नाही तर ही मेथड काय चुकीची. त्यानंतर टॉक टू सम पीपल म्हणजे काय, मोजके जे लोक आहेत त्या मोजक्याच लोकांशी बोलायचं, हे पण चुकीचं आहे. आता मी व्हिडिओ टाकले तर तुम्ही बघणार, रोज कोणीतरी अनोळखी बघणार, एखादा ओळखीचा पण बघणार. ठीक आहे, मग मी काय करणार, फक्त ओळखीच्या लोकांसाठी व्हिडिओ टाकणार का, अजिबात नाही. फोकस ऑन सेलिंग युअर प्रॉडक्ट, तुमचे प्रॉडक्ट विकायच्या मागे लागा, अजिबात नाही. आता हे तर तुम्ही म्हणाल सर हे तर असंच पाहिजे, पण तुम्ही याच्यावर फोकस कधी करणार, जेव्हा तुमचे जे कॉन्टॅक्ट आहे. पहिली गोष्ट काय, तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट काय करणे, मेंटेन करणे बरोबर आहे. समजा मी 100 व्हिडिओ टाकले तर तुम्ही 100 व्हिडिओ नाही बघणार, तुम्ही 100 पैकी 10 व्हिडिओ तरी काय करणार, बघणार. म्हणजे जेणेकरून काय होईल, माझी इफिशियन्सी काय होत राहील, वाढत राहील. मग मी नुसतं प्रॉडक्ट विकत बसू का, अजिबात नाही. मी नुसतं सांगत राहू का पोरांना वगैरे व्हिडिओ असं सांगत राहू का, नाही. माझं काम काय, जे माझे कॉन्टॅक्ट आहे यांच्या जे काय माझे कॉन्टॅक्ट आहे यांच्या टच मध्ये राहायचं. म्हणजे माझं काम आहे व्हिडिओ टाकणं, बघणं ते तुमचं काम आहे. ठीक आहे, मग आपलं राईट आन्सर काय येणार आहे, कीप इन टच विथ युअर कॉन्टॅक्ट. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगत राहिलो की बघा रे व्हिडिओ, नक्की बघा रे, प्लीज बघा रे, अरे बघा तुम्हाला कामात येईल. जर प्रत्येक वेळा माझी ब्रँडिंग करत असलो तर ते तुम्हाला आवडेल का, अजिबात नाही आवडणार. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं बघा, विच वन इज अ की स्किल टू बी यूज फॉर मार्केट सर्वे. बरं, वरतीच आपण बघितलं मार्केट सर्वे किंवा सर्वे करत असताना आपण सर्वात पहिला काय करत असतो, शिकत असतो, ऐकत असतो, त्याच्याकडे ऑब्झर्व करत असतो आणि ते आपण शिकत असतो. आता जेव्हा कधी आपण मार्केट सर्वे करू, समजा तुम्ही एखादी मार्केटिंग करताय, एखादा प्रॉडक्ट विकताय, समजा तुम्ही हा पेन विकताय. ठीक आहे, हा डिजिटल पेन आहे. मग हा डिजिटल पेन विकताना तुम्ही काय करता, सर्वात पहिले आपले जे कॉन्टॅक्ट आहे हे कॉन्टॅक्ट मेंटेन करता. कॉन्टॅक्ट मेंटेन केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू त्यांच्याशी काय करत असता, कम्युनिकेशन करत असता. कम्युनिकेशन म्हणजे काय, तुम्ही हा पेन बाहेर घेऊन जाणार, प्रत्येकाला सांगणार आहे बाबा तुम्ही नुसते खिशाला लावून फिरले, तुम्हाला स्वतः कोणी विचारायला येणार आहे का की अरे बाबा हा पेन कितीला आहे. ज्याला खूप गरज आहे तो एखादा 100 पैकी एखादा जण तुम्हाला काय करेल, विचारेल की हा पेन कितीला आहे. पण बाकीचे जे 99 जण आहे हे तुम्हाला विचारणार नाही, कारण त्यांना त्याची गरजच नाहीये. त्यांना त्याची गरज कधी पडेल, जेव्हा तुम्ही याचं महत्व त्यांना सांगाल. थोडक्यात तुम्ही त्यांच्याशी काय करणार, कम्युनिकेशन करणार. मग तुम्ही त्यांना जाऊन सांगणार अरे डिजिटल बोर्ड घ्या, नसेल तर तुम्ही मोबाईलला यूज करा, कुठे पण यूज करा, हा पेन एकदम भारी आहे वगैरे. तर तुम्हाला सर्वात महत्वाचं काय आहे त्याच्यात, कम्युनिकेशन जे हे स्किल तुमच्यामध्ये सर्वात जास्त पाहिजे. स्किल म्हणजे हे तुमच्यामध्ये कौशल्य तुमच्यामध्ये पाहिजे. कसलं, स्किलचं. काही मुलं बघा, आता डिग्री शिकलेला असेल, डिप्लोमा शिकलेला असेल, 12वी शिकलेला असेल, 10वी शिकलेला असेल, पण एखादा 10वी वाला जो मुलगा आहे हा मार्केटिंग जास्त करू शकतो. कोणाकोणात ते जन्मजात ते स्किल असतात बरोबर, कम्युनिकेशनचा, आणि त्याला अनुभव पण असतो त्या गोष्टीचा. आणि एखादा शिकलेला पोरगा असेल तर त्याला कम्युनिकेशनचा जर अनुभव नसेल तर त्याला सेलिंग करता येत नाही. म्हणून तुमच्याकडे ही जी कम्युनिकेशनची स्किल आहे ही स्किल तुमच्याकडे पाहिजे. कम्युनिकेशन म्हणजे काय, हा भाऊ बोल कुठे काय असं नाही, स्टँडर्ड भाषा की सर हे प्रॉडक्ट असं आहे, की सर या प्रॉडक्टचा अशी किंमत आहे, हे तुम्हाला असं बेनिफिट देईल, जेणेकरून तुमची जी सेलिंग आहे ही सेलिंग वाढेल. मग तुमचं मेन स्किल काय आहे याच्यामध्ये, कम्युनिकेशन. बाकीचे ऑप्शन पाहू.
कम्प्युटर नॉलेजची गरज आहे का? अजिबात नाही. 1 to 1 बोलायला आता मला कम्प्युटरचं काय फारसं नॉलेज नाही, मला इंटरेस्टच नाही कम्प्युटरमध्ये. तरी पण तुम्ही व्हिडिओ बघणार किंवा माझ्याकडे बघणार. कशासाठी? तुम्ही कम्प्युटरचं नॉलेज पाहताय का? नाही. तुम्ही काय पाहताय? माझं कम्युनिकेशन पाहताय, मी कसं बोलतोय, मी कसं समजवतोय. तुमचं त्याच्याकडे लक्ष आहे, तुमचं कम्प्युटरकडे लक्ष नाही. त्यानंतर MBA डिग्री. आता मी काय शिकलोय तुम्हाला माहिती नाही, ठीक आहे. मी चांगलं शिकलोय बरं का, हा, पण सांगतोय मी काय शिकलोय हे तुम्हाला माहित नाही, तुम्ही काय शिकले मला माहित नाही. पण माझं जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतंय, बरोबर. त्यामुळे माझा जास्त एमबीए डिग्रीपेक्षा जास्त फोकस कशावर पाहिजे? आपला कम्युनिकेशन. त्यानंतर अपिअरन्स, दिखावट, हे थोडंफार मॅटर करू शकतं. तुम्ही जर आता समजा ठीकठाक कपडे घातले तर 4 लोक तुमच्याकडे व्यवस्थित बघतील, व्यवस्थित बोलतील. पण समजा आता आज मी इथं बनेन घालून आलो, आता माझे 1000 सबस्क्रायबर समजा झाले किंवा 50,000 झाले, मी इथं बनेन घालून आलो, तरी तुम्ही जे व्हिडिओ आहे थोड्या मला बोलाल की काय कपडे घातले, अमुक टमुक कमेंट कराल वगैरे वगैरे. पण थोड्या वेळाने काय होईल, तुम्ही ऑटोमॅटिक तुमचं लक्ष कशाकडे जाईल? माझ्या कम्युनिकेशनकडे जाईल. मला सांगायचं एवढंच आहे, बाकी कोणते पण स्किल असो, आपलं सर्वात महत्वाचं स्किल याच्यात कोणतं असतं? कम्युनिकेशन हे स्किल असतं. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं बघा आता, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. इफ वी डू नॉट लर्न हाऊ टू कंट्रोल डॅश डॅश इट कॅन स्पॉइल अवर रिलेशनशिप. म्हणजे खालीलपैकी अशा कोणत्या आपल्या भावना आहेत ज्या भावना आपण काय केलं पाहिजे? कंट्रोल केलं पाहिजे. नाही तर काय होईल, आपले जे रिलेशन आहे म्हणजे नातेसंबंध आहे हे सर्व काय होऊ शकतात? खराब होऊ शकतात. आता बघूया एक एक ऑप्शन. ऑदर म्हणजे काय? कोणता पण आहे, याच्यात तर त्यांनी दिलेलंच नाही कोणता. त्यानंतर पीपल, लोकांनाच काय करायचं? टाळून द्यायचं, लोकांना कंट्रोल करायचं. चालतं काय? लोकांना आपण कंट्रोल करू शकतो का? अजिबात नाही. लाफ्टर कंट्रोल करायचं हे पण रॉंग ऑप्शन आहे. सर्व सांगतो उलट मोकळं हसायचं, मोकळं बोलायचं, ठीक आहे, हे पण ऑप्शन आपल्याला येणार नाही. अँगर हे सर्वात करेक्ट ऑप्शन आहे आपलं. म्हणजे काय? आता जेव्हा कधी समजा एखादे सरच तुम्हाला ओरडले असतील, काय रे उशिरा येतो, कपडे व्यवस्थित घालत नाही, युनिफॉर्म घालत नाही, अमुक टमुक, तुम्हाला लगे काय येतो? त्याचा राग येतो. तुम्हाला हो सर असं मला बोलतात हे ते. पण याच्यामुळे काय होतं? तुमचं जे इम्प्रेशन आहे समोर, आता सरांचं तर जाऊ द्या, ते काय 1 वर्ष 1-2 वर्ष तुमच्यासोबत आहे, पण बाहेर तुम्ही पालकांशी, तुमच्या घरच्यांशी, मोठ्या भाऊ बहिणीशी, आजी आजोबाशी किंवा कंपनीत कोणाशी जर बोलत असाल तर ते काय करतात? ती गोष्ट लक्षात ठेवून घेतात. याच्यामुळे तुमचे काय होतं? जे रिलेशन आहे हे रिलेशन स्पॉइल होतात. स्पॉइल म्हणजे काय? खराब होऊन जातं. त्यांच्या मनात जी तुमची इमेज आहे ही इमेज खराब होऊन जाते. त्यामुळे अँगर म्हणजे काय? जो आपला राग आहे याच्यावर आपल्याला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा आता, विच वन इज वाईडली यूज फाईल टाईप टू क्रिएट टाईप डॉक्युमेंट. आता बघा, समजा मला एखादी इन्फॉर्मेशन असेल, समजा हेच MCQ असेल, हे मला काय करायचे? टाईप करायचे. तर मी काय वापरत असतो? मायक्रोसॉफ्ट वर्ड, बरोबर. वर्ड ही जी माहिती असेल बऱ्याच ITच्या कोपाच्या मुलांना किंवा जे कोपाचे पण नसेल त्यांना पण माहिती असेल. तर मी याच्यात काय करणार? हे जे प्रश्न आहे हे तिथं टाईप करणार. तर जे टाईप केल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ह्याच्यात ते आपण काय करत असतो? सेव्ह करत असतो. एक्सेल मध्ये करतो का? नाही. एक्सेल मध्ये कोणत्या होतं? जे एक्सेल शीट असतात, तुम्हाला मागच्या सांगितलं मी, एक्सेल शीट असतात आपल्या अशा, ज्याच्यात आपण मार्क असेल, समजा पैशाचा हिशोब असेल किंवा कोणता फॉर्म्युला असेल, तर हे सर्व शीट आपण कशामध्ये करतो? एक्सेल मध्ये करतो. त्यानंतर JPG हे आपण इमेज सेव्ह करायला वापरतो. असा एक सेम प्रश्न आपल्याला वरती येऊन गेलेला आहे. त्यानंतर पीपीटी म्हणजे काय? पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सेव्ह करायला हा फॉर्मॅट आपण युज करतो. मग डॉक्युमेंट सेव्ह करायसाठी आपण कोणता फॉर्मॅट वापरतो? तर आपण वापरत असतो डॉक. ठीक आहे, डॉक हा फॉर्मॅट आपण युज करत असतो टाईप केलेले डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय बघा, फाइंड द ऑड वन रिलेट इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस. आता खाली त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिले, यांच्यापैकी इनपुट आणि काही इनपुट डिव्हाइस आहे, काही आउटपुट डिव्हाइस आहे. आपल्याला त्याने ओळखायला लावलं. आपल्याला त्यांनी काय ओळखायला लावलं की यांच्यामध्ये वेगळा कोणता आहे. यांच्यामध्ये जो ऑप्शन दिलेले आहे मी, हा वेगळा कोणता आहे. आता ते कसं ओळखायचं बघा. आता समजा मी स्पीकर आहे, हे पहिले हे तिघं बघून घेऊ आपण. समजा मी स्पीकर आहे, हे स्पीकर जर मी पीसीला लावलं तर काय होतं रे? आपल्याला त्याच्यावर काय होतं? गाणे ऐकायला मिळतात. थोडक्यात ते आपल्याला काहीतरी काय देतं? आउटपुट देतं, गाणे ऐकायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे ते आपल्याला थोडक्यात काय देत असतं? काहीतरी कोणत्या काय प्रकारचं असतं ना, पण ते आपल्याला काय देत असतं? आउटपुट देत असतं. मॉनिटर, समजा आता मी हा लॅपटॉप या मॉनिटरला जोडला, तर माझं जे लॅपटॉपवरचं आहे ते माझं कशावर दिसतंय? स्क्रीनवर दिसतंय. थोडक्यात याने पण काय केलं? मला मॉनिटरने आउटपुट दिला. कोणत्या प्रकारे आउटपुट दिला? की मला जी स्क्रीन आहे ही स्क्रीन त्याने मला दाखवली. त्यानंतर प्रिंटर आहे, समजा मी प्रिंटर लॅपटॉपला, कम्प्युटरला कुठे पण जोडला आणि प्रिंटचं बटन दाबलं तर काय होईल? माझी प्रिंट निघेल. याने पण मला काय केलं? आउटपुट दिलं. ठीक आहे, आता कीबोर्ड एकमेव असा ऑप्शन आहे याच्यात. हा वेगळा का बरं येते तुम्हाला सांगतो. आता समजा मी कीबोर्ड याला जेव्हा जॉईन करेल तर कीबोर्ड मधून मला ना आवाज येणार आहे, ना त्याच्यातून मला काही चित्र दिसणार आहे, ना त्याच्यातून कोणती कॉपी बाहेर येणार आहे. उलट मी जेव्हा टाईप करेल तेव्हा ते टाईप माझ्या कशावर दिसणार आहे? कम्प्युटरमध्ये दिसणार आहे. म्हणजे हा एकमेव याच्यात कोणता डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस आहे. बाकी सर्व कोणते डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. याच्यामधून काहीतरी आपल्याला काय भेटत असतं? आउटपुट भेटत असतं. पण कीबोर्ड एकमेव असा आहे, जेव्हा मी त्याच्यावर काही टाईप करेल किंवा काही ऑपरेट करेल तर ते माझं कशावर दिसेल? पीसी मध्ये दिसेल, ना की पीसीचं मला बाहेर दिसेल. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर काय येणार आहे? कीबोर्ड हे येणार आहे. जाऊया पुढच्या.
MCQ वर हा काय म्हटलं बघा, आता जे रेग्युलर कम्प्युटर पीसी यूज करतात त्यांना माहिती असेल, नसेल माहित तर फक्त लक्षात ठेवून घ्या, खूप काय असं त्याच्यात PhD करायची गरज नाही. व्हॉट इज द डिफॉल्ट एक्सटेन्शन फॉर प्रेझेंटेशन प्रिपेअर इन पॉवर पॉईंट इन MS ऑफिस व्हर्जन 2010. आता वरतीच बोललो मी, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड जे आपण यूज करत असतो, MS ऑफिस, एक मिनिट, जे MS ऑफिस आपण यूज करत असतो याच्यामध्ये जे व्हर्जन 2010. आता हे काय करत असतं, प्रत्येक वर्षी याच्यात काही ना काही नवीन अपडेट आणत असतं. जसं तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे, याचं व्हर्जन जे आहे नेहमी काय होत असतं, अपडेट होत असतं. जसं तुमचं व्हॉट्सअप असेल, दुसरं कोणतं पण ॲप असेल, त्यांना जेव्हा नवीन गोष्टी सुचतात तसं ते त्याला काय करत असतं, अपडेट करत असतात. सेम आहे जसं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आहे किंवा MS आपलं पॉवर पॉईंट आहे, हे याचं जे 2010चं व्हर्जन आहे हे त्यांनी तेव्हा अपडेट केलं असेल किंवा आता 2014, 18, 20 जे काय चालू असेल, तर तेव्हा जे त्याचं 2010चं व्हर्जन आहे त्यामध्ये जे डिफॉल्ट एक्सटेन्शन आहे, म्हणजे जी फाईल ऑटोमॅटिक सेव्ह व्हायची ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये व्हायची असं त्यांनी विचारलंय. PPT तुम्हाला पहिलेच बोललो, मायक्रोसॉफ्ट ऑफिसची फाईल PPT मध्ये सेव्ह होणं अशक्य आहे, हे होणार नाही. एक्सेल मध्ये पण अशक्य आहे, डॉक मध्ये शक्य आहे, पण डॉक मध्ये आपण कोणते करतो, जे टायपिंग वाले ते करतो आपण. याचं पण जे उत्तर आहे आपण वरती बघितलंय, डॉक पण येणार नाही. मग याचं राईट आन्सर काय येणार आहे, PPTX. बरोबर, काय PPTX. आता हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये आपलं कशात आता सध्या कशामध्ये सेव्ह होतं, PPT. त्यांनी विचारलं कधी, 2010चं. मग काय येणार आहे आपलं, फक्त PPTX. फक्त त्याच्यात जो X वर्ड आहे हा X वर्ड आलेला आहे, लक्षात राहू दे. फक्त जास्त काय त्याच्यात हे करायची गरज नाही. जाऊया पुढच्या प्रश्न. आता आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघू. अन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट टू कॅरी वेन अटेंडिंग अन इंटरव्ह्यू इज. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही इंटरव्ह्यूला जात असता तेव्हा एक महत्वाचा डॉक्युमेंट असतो, तो खालीलपैकी कोणता आहे असं त्यांनी आपल्याला विचारलंय. तुम्ही एकदम आरामशीर उत्तर देऊ शकता. काय करायचं, तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर पहिले जे फालतू उत्तर वाटतंय ते कट करून टाकायचं. सर्वात फालतू मला हे वाटतं, IT रिटर्न. तुम्हाला त्याचं न्यायची गरज आहे का, नाही. IT रिटर्न म्हणजे काय, तुम्ही नोकरीला असेल गव्हर्नमेंटला जो तुम्ही इन्कम टॅक्स भरता त्याचे सर्व डिटेल्स, तो म्हणजे IT रिटर्न असतो, अजिबात नाही. वॅक्सिनेशन सर्टिफिकेट हा पण एकदम फालतू पर्याय. ठीक आहे, 2018, 19 किंवा 20 म्हणजे जे कोविडचा पिरियड आहे तो असेल तर ठीक आहे, आपण याला व्हॅलिड पकडलं असतं. आता याची काही गरज नाही, 2 तर फालतू होते. आता जॉईनिंग लेटर काय पहिले ते समजून घेऊ. जॉईनिंग लेटर म्हणजे काय, जेव्हा जॉईनिंग लेटर आपल्याला इंटरव्ह्यू झाल्यानंतर देता, हे आपल्याला काय विचारतं, आपल्याला इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही कोणता डॉक्युमेंट द्यायला पाहिजे. तर जॉईनिंग लेटर आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट केल्यानंतर ते आपल्याला जॉईनिंग लेटर देतात. आणि मग जेव्हा माझा पहिला दिवस असेल नोकरीचा त्या दिवशी मी सोबत जॉईनिंग लेटर घेऊन जातो. त्यामुळे हे पण आपला आन्सर येणार नाही. आपला राईट आन्सर काय येणार आहे मग, रिझ्यूम. पहिला एक लक्षात घ्या, रिझ्यूम, बायोडाटा. ठीक आहे, या दोघं तिघांचा अर्थ काय होतो, एकच होतो. याच्यामध्ये आपली जी सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन सेव्ह असते. जसं माझं पूर्ण नाव, ऍड्रेस, माझं शिक्षण काय झालंय, माझी आवड कशात आहे, ऑलरेडी बऱ्याच मुलांना हे माहिती असेल, माझी आवड कशात आहे. त्यानंतर माझ्या हॉबीज काय, मी आतापर्यंत काय अचिव्हमेंट केली, मला काय एक्सपिरियन्स आहे का नाही, माझं कोणत्या स्पोर्ट वगैरे. थोडक्यात आपली जी पर्सनल माहिती सांगणार आहे ते पर्सनल माहिती सांगणार काय असतं, आपलं रिझ्यूम असतं. त्याच्यातच आपलं एज्युकेशन वगैरे सर्व डिटेल असतात. मग इंटरव्ह्यूला जाताना मला काय नेणं गरजेचं आहे, तर रिझ्यूम हे नेणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, आपले जे 25 MCQ आहे, 25 MCQ आपण आज पूर्ण केलेले, 3 व्हिडिओमध्ये मी पूर्ण केले. बाकीचे पण 2 व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा. लवकरच तुमचं एक्झामचं जे टाइम टेबल आहे हे टाइम टेबल पण अनाऊन्स होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, थँक्यू.